आपण देवाची एवढी भक्ती करतो, उपास तापास करतो किंवा मोठमोठ्या मंदिरांना देणग्या देतो, पण आपल्या मनात कधी ना कधी हा देखील प्रश्न आलाच असेल की या देवाला माझ्याकडून हवं तरी काय? आपल्याला वाटतं देव सोन्या नाण्याने, महागड्या प्रसादाने किंवा कठीण उपवासाने प्रसन्न होत असतो, पण सत्य हे वेगळंच आहे. जो राजांचा राजा आहे, जो सर्व शक्तिमान आहे, ज्याने स्वतःनेच या जगाची निर्मिती केलेली आहे, त्याला तुमच्याकडून या गोष्टी कशाला हव्या असतील? मग असं असलं तरी एक प्रश्न पडतो की या देवाला आपल्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे? आजचा हा व्हिडिओ तुमची देवाबद्दलची भीती काढून टाकेल आणि तुमच्या मनात पूर्ण शांती निर्माण करेल. हे सत्य जाणून घेतल्यावर तुमचं देवाशी असलेलं नातं कायमचं बदलून जाईल. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, भीती नाही, नातं हवंय. देवाला तुम्ही घाबरून केलेली त्याची पूजा त्याला कधीच नको असते. तो शिक्षा देईल आणि ती शिक्षा टळावी म्हणून जर आपण एखादी पूजा करत असू किंवा त्याची भक्ती करत असू, तर अशी भक्ती त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. देवाला आपल्यात एक भक्त म्हणून नाही, तर त्याच्यासाठी एखादं आपलंसं माणूस म्हणून आपल्या सोबतचं हे नातं हवंय. त्यामुळेच जिथे भीती संपते तिथूनच खरी भक्ती सुरू होत असते, असं म्हणायला हरकत नाही. नंबर 2, दिखावा नाही, प्रामाणिकपणा हवा. मोठे मंत्र, उपास तापास किंवा मोठमोठे शब्द हे काही भक्तांमध्ये दिसून येतात. यांच्यात काही वाईटपणा तर नाही, पण देवाला जर खरंच प्रसन्न करावंसं वाटत असेल तर त्याच्यासाठी मनातला द्वेष बाहेर ठेवायला हवा. मनात कोणतेच वाईट विचार किंवा वाईट हेतू येऊ दिले नाही पाहिजेत. देवाला तुमचं खरं मन हवंय, एक असं मन जे दोष असतील तरी स्वीकार करणारं, अश्रूमध्येही प्रसन्न राहणारं आणि प्रश्नांची उत्तरे शोधणारं. देव फक्त एवढंच म्हणतोय की तू जसा आहेस तसाच निर्मळ मनाने माझ्या जवळ ये. नंबर 3, शांतता हवी. तुमची अस्वस्थता, चिंता आणि राग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला आतून पोखरून टाकतात. या गोष्टीमुळे तुमचं मन विचलित होऊन सगळीकडे गोंधळ माजवायला लागतं. या गोष्टीमुळे तुम्ही दुःखी झालेलं देवाला अजिबात आवडत नाही. पण असं जरी असलं आणि तुम्ही जर स्वतःला त्रास करून घेत असाल तर तो स्वतः हस्तक्षेपही करत नाही. पण तेच जर या उलट तुम्ही या सगळ्यातून जाऊनही स्वतःच्या मनाला शांत करू शकलात तर मात्र हळूहळू तुम्हाला देवाचा आवाज ऐकू यायला लागतो. भक्ती म्हणजे नेहमी नेहमी मागणं नसतं, तर भक्ती म्हणजे मन नेहमी शांत ठेवून ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं असतं. नंबर 4, शुद्ध कर्म हवं. देव तुम्ही काय बोलताय यापेक्षा तुम्ही कसे वागता याकडे जास्त लक्ष देऊन पाहत असतो. काही लोक खूप मोठे भक्त असतात, पण ते इतरांना दुःखी करतात, दुबळ्यांवर अन्याय करतात, इतरांच्या पदरचं चोरून खातात. अशा लोकांनी कितीही भक्ती केली तरी ती निष्फळ ठरत असते. ती कधीच देवापर्यंत पोहोचू शकत नाही. छोट्याच का होईना पण चांगल्या कृतींनीच देव प्रसन्न होत असतो. देवाला तुम्ही महान बनावं ही अपेक्षा नाही, तर तुम्ही माणूस म्हणून चांगलं बनावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. नंबर 5, कृतज्ञता हवी. काही लोकांना सतत देवाकडून काही ना काही हवं असतं. मला हे दे, ते दे, किंवा या व्यक्तीला असं वागव, तसं वागव. देवाला अशा गोष्टी मागितलेलं अजिबात आवडत नसतं. या उलट देवाला एखाद्याने त्याला दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी धन्यवाद मानलेलं खूप आवडत असतं. जो व्यक्ती त्याला मिळालेल्या आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्टीविषयी देवाचे आभार मानतो, त्याच्या मनात कोणतीच तक्रार
टिकून राहणार नाही. कित्येक लोक हे असंच आहे, ते तसंच आहे असं म्हणत तक्रार करत असतात, पण त्यांना निदान जगायला हे आयुष्य तरी मिळालंय, खायला अन्न आणि राहायला थोडी का होईना जागा तरी मिळाली, याचा आनंद ते मानत नाहीत. नंबर 6, विश्वास हवा. प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्याची सवय आपल्याला देवाच्या अस्तित्वापासून दूर नेते. प्रश्न विचारायला हवेत, पण काही प्रश्नांची उत्तरे ही समजण्या पलीकडची आहेत हे देखील स्वीकार करता यायला हवं. सगळं माझ्या हातात असायला हवं, मी म्हणेल तसंच घडायला हवं, हा माणसाचा अहंकार आहे. देवाला पूर्णपणे शरण गेलेलं तुमचं मन हवं असतं. काही गोष्टी सोडून देणं म्हणजे नेहमी हार मानणं नसतं, तर तो देवावरचा विश्वास असणं असं असतं. नंबर 7, खरं रूप हवंय. लोकांसमोर एक आणि देवासमोर एक असा भक्तीचा खेळ देवासमोर चालणार नाही. कित्येक लोक त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे धारण करून वागत असतात, पण त्यांना कळत नाही की वर बसलेला हा देव तुम्हाला आतून ओळखतो. त्यामुळे तुम्ही आतून जे आहात तेच देवासमोर ठेवा. देव तुमच्याकडून निर्माण केलेलं नाटकातलं पात्र पाहणार नाही, तर त्याला तुमचं खरं अस्तित्व स्वीकारायचं असतं. खरा भक्त तोच असतो जो देवासमोर काहीच लपवत नाही. नंबर 8, तुमच्यातला माणूस हवा. देव तुम्हाला देव बना असं म्हणत नाही, तो तुम्ही दयाळू, निर्मळ आणि संयमी माणूस बना असं सांगतो. तुम्ही जर देवाची खूप भक्ती करून तुमच्यात अहंकार वाढवून घेणार असाल तर याला काही एक अर्थ नसेल. त्यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून एक चांगले व्यक्ती बना. एवढ्यानेच देव तुमच्यावर खूप प्रसन्न होईल. ज्या भक्तीतून एकमेकांसाठी धावून जाणारे भक्त बनतात, ज्या भक्तीतून खरी माणुसकी जन्माला येते, त्या भक्तीतच देव त्याचं खरं रूप दाखवत असतो. नंबर 9, हलकं आयुष्य हवं. काही लोक स्वतःला नेहमी दोष देत असतात, मनात भीती ठेवून जगत असतात किंवा इतरांशी तुलना करून स्वतःला कमी समजत असतात. तुम्ही हे सगळं ओझं घेऊन जगावं असं देवाला नकोय. देव तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला शिकवतो. भक्ती म्हणजे कोणतं ओझं नाही, तर भक्ती म्हणजे जगण्यासाठीचा एकमेव आधार आहे. देव तुमचं आयुष्य सोपं करतो, गुंतागुंतीचं नाही. नंबर 10, सत्याचा संदेश. देवाला तुमच्याकडून काहीच घ्यायचं नसतं, तो फक्त तुम्हाला स्वतःकडे परत या असं सांगतोय. तुम्ही या जगात वावरत असताना भरकटले जाता, तेव्हा जर आपण मार्ग चुकलो तर ज्याप्रमाणे आपल्याला एखादं दिशादर्शक यंत्र किंवा एखादा नकाशा मार्ग दाखवत असतो, त्याचप्रमाणे देवही आपल्याला सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी आपल्या आयुष्यात असतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात हरल्यासारखं वाटतं, तेव्हा तुमच्या आयुष्यात देवाची उणीव आहे असं समजा, आणि त्यामुळे देव सतत तुमच्याशी बोलत असतो. इथे प्रश्न हाच आहे की आपण ते ऐकतोय का? तर मित्र हो, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचे आभार मानण्यासाठी त्याचं नाव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद मित्र हो.